निघालात? हम्म. युवराज, हो कालपासून केवढी धावपळ चालू आहे तुमची. आखाड्याच्या कामासाठी निघालात? हम्म. आखाड्यासाठी जागा बघायला जायचं. आणि तसंही सध्या शृंगारपुरात आम्हाला दुसरं काम काय, ना ढाल ना तलवार. तेवढ्यात जोर बैठका काढाव्यात. नाही, तसं म्हणायचं नव्हतं आम्हाला. आम्ही तुमच्या धावपळीबद्दल म्हणत होतो. धावपळ तर करायलाच हवी आहे. हे आखाडे जेवढ्या लवकर उभे राहतील तेवढे हवेच आहेत आम्हाला. पण आम्ही काय म्हणत होतो, इतक्या दिवसांनी तुम्ही लेखणी जवळ केली, नखशिखा लिहायला घेतलं, मग ते पूर्ण करायचं ना, आणि मग आखाड्याच्या कामाला सुरुवात करायची. आधी आखाडे मग नखशिखा. पण युवराज, येसू, तुम्ही आम्हाला बक्षिसी म्हणून जे काव्य लिहायला सांगितलं त्याला शृंगारपूरच्या मातीचा गंध असावा अशी अट ठेवलीत ना? हो. येसू, आमच्या मनातल्या नखशिखेचं लावण्य आम्हाला मिटल्या डोळ्यांनी सुद्धा दिसतं. पण उघड्या डोळ्यांसमोर शृंगारपुरातल्या स्त्रीची सिद्ध्याकडून विटंबना होते. फिरंग्यांच्या बाजारात ती एक वस्तू म्हणून विकली जाते. आमच्या माता भगिनींचा आक्रोश कानावर आदळत असताना आम्ही लेखणी कशी हातात धरावी? युवराज, येसू, नखशिखा हे केवळ काव्य नाही, ती स्त्रीच्या सौंदर्याची महापूजा असेल. पण त्याआधी त्या सौंदर्याचं पावित्र्य जपायला हवं. ते पावित्र्य जपलं तरच शब्द पूजेला आहात. युवराज, हा विचार फक्त तुमच्याच मनी येऊ शकतो. आम्हाला तर अभिमान आहे आमच्या कुंकवाचा. येसू, या आखाड्या शृंगारपुरातली तरणी ताठी पोरं तयार होतीलच, पण त्याचबरोबर इथल्या लेकीबाळी सुद्धा तयार होतील. लेकीबाळी? यवनांच्या तावडीतून त्या कलावंतिणीची सुटका केली तेव्हा तिनं ओवी ऐकवली होती आम्हाला. आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या आण्या. येसू, शृंगारपुरातली प्रत्येक आई बहीण ही जिजाऊची लेक झाली पाहिजे. मैपती, हे मैपा जोडान पाठशिरी. आणतच होतो, पुसलं जरा. अरे काय लिया का, आपल्या आधी युवराज तिथं पोचलं तर शोभल का आपल्याला? या तुम्ही, मी जातो मोर. चल चल आलोच. जी, दही घ्यावा हातावर. आता हे आणि कशाला? बरं थांबा थांबा. आज खूप धांदल उडाली. न्याहारीत ही लक्ष नव्हतं आपलं आज. आता एकदम दुपारचा थाळा घेऊ आम्ही आल्यावर. कुठून आल्यावर? ह्या म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही. अहो, तुमच्या दादासाहेबांनी केवढी मोठी जबाबदारी टाकली आमच्यावर. दादासाहेबांनी कसली जबाबदारी? आखाडं उभं करण्याची, कुस्तीसाठी. ते बी एकदम 24 गावात उभं करायचंय. लाल माती बी आम्हीच आणून टाकायची. झालंच तर आखाडं कुठं कुठं उभं करायचं ही जागा बी आम्हीच सांगायची. वा, म्हणजे मोठीच कामगिरी दिली म्हणायची. तर अहो, आपण मूळचं इथलंच आहे. इथल्या मोक्याच्या जागा कुठल्या, धोक्याच्या कुठल्या, हे सगळं आम्हाच ठाव आहे. तर ही समधी खडा न खडा माहिती युवराजासनी द्यायची. मग नाही थांबवत आपल्याला. पण दुपारी जेवायला या, आणि येताना दादासाहेब असले तर त्यांनाही घेऊन या. हे जमल असं वाटत नाही, लई काम आहे. पण अचानक जड पडेल तुम्हाला. एवढी का मेहनत घेताय? मेहनत मेहनत तर आम्ही एवढी घेणार का आमचे दाजी साहेब खुश व्हायला पाहिजेत. त्यांच्या मनात ठसायला पाहिजे बघा आम्ही. आपल्याला माहित नाही, पण दादासाहेबांचा आपल्यावर खूप जीव आहे. हाय की, आम्ही नाही कुठं म्हटले. पर या आखाडा उभारणीच्या कामामुळं आम्ही जर राजांच्या आणखी जवळ गेलो तर आमचा सल त्यासनी बोलून धावतोय. तुम्हाला कोणते सर? म्हणजे सल असा काही नाही, पण आम्ही एक गोष्ट ओळखली आहे. राजांच्या जवळ जर आम्ही आमचं मन मोकळं केलं तर ते आम्हासनी न्याय देतील. म्हणजे? वतन. आम्ही जर युवराजांच्याकडे वतनाची मागणी केली तर ते नाही म्हणायचं नाही. आणि ते नाही म्हणाले तर? नाही म्हटले तर मग काय, द्यायचं सोडून.
आपण काही युवराजांच्या शब्दाबाहेर नाही, ते म्हणतील तसं. शेवटी जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. युवराज, ये जो अखाड़े के लिए जो जगह चुनी है वो हमें तो बहुत खास लगी, अच्छी लगी. और युवराज, ये गांव से ज्यादा पास भी नहीं है, बहुत दूर भी नहीं, ताकि गांव वालों को तकलीफ ना हो. और ये जगह इतनी विशाल है कि एक ही जगह में कसरत, तलवारबाजी, लाठी काठी, मलखाम सब कुछ हो सकता है. याचप्रमाणे बाकी गावांमध्येही आखाड्याचं नियोजन करा. जी. जागा आम्हालाही आवडली. अहो, आवडायलाच पाहिजे. आम्ही जातीनं निवडल्या जागा. कसा युवराज, आपलं कामच असं असतंय. हांडला तर भीमटोला, नाहीतर गप घरात बसायचं. आणि युवराज, ही तर नुसती सुरुवात आहे, पुढे बक्षीला. या आखाड्यात पोरासोरांची गर्दीच फुलवून देतो बघा. जत्राच भरतो म्हणा की. सकाळ संध्याकाळ व्यायाम मेहनत करून घेतो. तलवारबाजी, भाला फेक, घोडा फेक समज जातीने शिकवतो. काय करू आणि काय नको असं झालंय मला. झालंच तर 24 गावातलं समजा आखाडे एकट्यानं सांभाळतो आम्ही. मी कशाला तसदी घेताय? हा, तसदी कसं म्हणता युवराज? अहो, आम्ही नाही तर कोण करणार हे समज? कवी कलश, हा, ही जबाबदारी आम्ही कविराजांवर सोपवत आहोत. यांच्यावर जबाबदारी टाकताय? नाही, चांगला आहे, पर त्यासनी पेलल का जबाबदारी? म्हणजे असं व्हायला नको का 4 महिन्यानं आपण येऊन बघितल्यावर दिसायचं तलवारी टाकल्यात खुट्टीवर आणि पोरं कविता करत बसल्यात. समजा बट्ट्या बोळवायचा हो. कणोजीराव, आमचे कविराज तलवारबाजीतही वाकबगार आहेत. काय सांगताय? ते करतील, नक्की करतील. पर युवराज, मी काय म्हणतो, अहो, एवढा घरचा हक्काचा माणूस इथं असताना बाहेरच्या माणसासनी कशाला भार देताय? स्वराज्य के लिए जो भी कुछ करना हो वो हमें भार कैसे लगेगा? वो तो हमारा सौभाग्य है. आणि तसंही गणोजीराव, घरच्या माणसांवर आम्ही मोठी जबाबदारी सोपवू इच्छितो. तुमची ही तडफ, हा बाणेदारपणा हवाच आहे आम्हाला. म्हणजे आमच्या मेवणे साहेबांचा लौकिक व्हावा असं आम्हालाही वाटतंच की. त्यासाठी आम्ही तुम्हाला शृंगारपुरातून बाहेर काढणार. आता मोठ्या आघाड्या सांभाळायच्या. अंबीर मामा, येसाजी कंक, मोरोपंत, हिरोजी काका यांच्यासारखा मोहिमा करायच्या स्वराज्यासाठी. तुम्ही म्हणशीला तसं. तुमच्या शब्दाबाहेर आम्ही कुठं आहे? जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. मग कविराज, सांभाळा, चालू दे तुमचं. आणि काही अडलं तर मग धाडा निरूप वाड्यावर. जी. सुनबाई, ओ सुनबाई. काय ग धारात्या, कशाला एवढ्या उन्हात गेली होतीस? अव, युवराजांनी बायकासनी बी बोलवलंय ना वा आखाड्यात. मी सरळ जाऊन ते सत्यभामाच्या सासूलाच बोललो बघा. म्हातारी लई गुणगान खात होती युवराजांचं. अव, आपल्या लेकी सुनास तिथं पाठवणारच आहे, पर पार आपल्या माहेराला बी सांगावा धाडलाय का गावातल्या समध्या पोरीबाईसनी आखाड्यात पाठवायचं म्हणून. बघितलं धारात्या, युवराजांच्या बोलण्याचा किती परिणाम झालाय. तर हो, समजा गाव अगदी वारा भरल्यागत झालाय बघा. कधी एकदा आखाडा सुरू होतोय आणि कधी ते मलखाम शिकतोय असं झालंय समध्यासनी. आता बघाच तुम्ही, युवराज लढाया जिकाया किती हात तयार करतात ते करतील. तुमचे युवराज दुसऱ्यांसाठी हवं ते करतील. जीव धोक्यात घालतील, बदनामी पत्करतील, अगदी डोळे मिटून गाणंही ऐकतील. तुमचे युवराज, आमचे युवराज. धारात्या, चेष्टा नको ना ग करूस. आम्ही काही त्या अर्थी नाही म्हणालो. बघितलं का राज,
काय काय गर्दी केली होती लोकांनी आखाड्यात. नुसती टका मका समधी युवराजांकडेच बघत होती. तुम्ही एवढं राज पर अरे कोणी बी टकामका बघावं असंच आहे आमचं दाजी साहेब. बरोबर आहे की, पर तुम्हाला कशातच खोट दिसत नाही. सगळ्यांवर जीव लावता, माया करता. मग करू नये म्हणतोस? बरोबर आहे की, करा की. पर कोण कुठला तो कलश गाणं मागून येऊन तिकट होऊ नये मजी मिळवली. माहिपा हा, तू जरा लावा लाव्या करतोयस काय रे? हाय का आता मी कशा लावालावी करी? तुम्ही राज, तुमच्याकडे दुर्लक्ष होणं शोभतंय का? चांगलं दिसतंय का? तुम्हीच सांगा. अरे तुला काय माहिती युवराजांच्या मनात काय चाललंय? तीनची धोरणं म्हणजे कंच्या दरवाजावरची तोरणं हे भल्या भल्यासनी कळणार नाही. मग तू कोणच्या झाडाचा पाला रे? बरोबर आहे की, असेल तसं बी असेल. पर मुलूक कोणाचा? तुमचा. जागा तुम्ही शोधली. आता 24 गावं हिंडून आखाड्याची व्यवस्था तुम्ही केली. आणि जबाबदारी कुणावर? तर त्या पाहुण्या कलशाकडे. हे काय गणित बाबा आपल्याला कळलं नाही. कळत नाही तर मग तोंड मिटून गप बस. उगाच पटर पटर करू नकोस. जे हाय ते हाय. मी आपला तुमचा अपमान होऊ नये असं वाटून बोललो. आता तुमचा अपमान तो आमचा बी अपमानच की. बघ ना ग धारात्या, आता सगळ्या गावाला व्यायाम शिकवतील, खुराकाची माहिती देतील, पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष. आहे का ध्यान तालमीचं? ना वेळेवर जेवण आहे, ना वेळेवर खाणं आहे. आधी तर शृंगारपुरात आल्यापासून नुसती मिठाची गुळणीच होती तोंडात त्यांची. हे मात्र अगदी खरं. अव किती मिनतवाऱ्या करायच्या 2 घास खाण्यासाठी. आणि हे बरं दिसतं का धारात्या? रायगडावर होते तेव्हा त्यांची रोजनिशी बांधलेली असायची. तांबडं फुटलं की उठायचे, तालमीला जायचे, सराव करायचे, न चुकता दूध प्यायचे. न्याहारीची वेळ कधी चुकवली नाही त्यांनी. तर हो, सदरेवर जमादार खाण्यात अगदी घारी सारखी बारीक नजर. आताशा त्यांना कसलाच धरबंध नव्हता. पण हल्ली तरी माणसात आले, बोलायचं म्हटलं तरी भस्कन अंगावर येतील की काय अशीच धास्ती वाटायची ग. नाहीतर बोलायचीच नाही. तुला सांगू, एखादं लहान मूल तरी बरं ग. मग आऊसाहेबांनी दुसरं काय म्हणून तुमच्या ओटीत टाकलंय तेसनी? घरात त्या आम्हाला तर काही कळतच नाही ग. आता कशी राहावी यांची तब्येत ठणठणीत. सुनबाई, हो तुम्ही नका काळजी करू. म्या हाय ना हवं तुमच्या संगट. हा, आपण दोघी मिळून त्यांची तब्येत परत ताळ्यावर आणू बघा. आता तुम्ही उद्यापासून असं करायचं, सकाळी कोंबडा आरवायच्यात तेसनी उठवायचं आणि आखाड्यात पाठवायचं. तवर मी दूध तापून त्यांच्या न्याहारीची तयारी करतो. तुम्ही स्वतः उभं राहून त्यांचा सराव करून घ्यायचा. अशा वेळी घरच्या लक्ष्मीनं कडक लक्ष्मी व्हायला पाहिजे बघा. असं मग बघच धारात्या, आता युवराज आहेत आणि आम्ही आहोत. बघच तू. महिपतराव, हा. एक सांगू का? सांगा की. तुम्ही आता जे काम करायला लागलाय की नाही, हा. ते करताना लई सोबून दिसतायचं. म्हणजे पाय दाबताना तोंड उघडून बोलायला लागला की काही सोबत नाही. तेव्हा ज्याच्यात तुमची माता बरी आहे ते काम करा, पाय दाबा. तुमची कसली मातब्बारी वती युवराजांनी संपवली. म्हणजे एका सारा वसुलीत अफरातफरीचा आरोप झाला बापावर. युवराजांनी चौकशी करून त्यासनी बडतर्फ केलं, घरदार जप्त केलं आणि आमची ही अवस्था. गुन्ह्या गोविंदानं राहता येत नाही. नाही, बरोबर आहे की. पण आम्हाला नडलं अनाजी पंतांचं राजकारण. अनाजी पंतांचं राजकारण? हा, मग तसं तुमचं होणे एवढंच.
इथं तर कुणीच दिसेना. एवढी सामसूम कशा पाहिजे? कुठे गेली म्हणायची समजे? अहो सगळे आत असतील. ती बघा धाराव आलीच बाहेर. अगं बाई ताईसाब आणि संगत जावय बापू बी या. मी सुनबाईसनी वर्दी देतो, बसा. ऐकलत का? नाही, आम्हाला वाटतं आत्ताच आपण काही विषय काढू नये. आत्ता कुठे त्यांची घडी बसती आणि आपल्या मदतीची त्यांना गरज आहे. अहो पण मदत करायला आम्ही नाही कवा म्हटले. त्यासाठी कायम तयार असतोय आम्ही. आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं. स्वराज्यातल्या प्रत्येकाला न मागताच सारं काही देतात महाराज. त्याची तर वाट बघत होतो. आणि त्यातून आपण तर त्यांचे जावई आहात. आपल्या माणसांचे हात स्वराज्याच्या कामाला लागले तर किती अभिमान वाटतो महाराजांना. अहो महाराजांच्या शब्दापायी तर आजवर गप्प बसलो का नाही. महाराजांच्या विचारावर तर चालायचं. आणि आम्हाला असंही वाटतं की काही मागण्यापेक्षा कर्तबगारीनं स्वराज्यासाठी काम करून महाराजांच्या युवराजांच्या मनात आपण जागा मिळवावी. अगं बाई दादासाहेब, आज लक्ष्मीनारायणाचा जोडा यावेळी इकडे कसा आला? आम्ही चाललो होतो जरा आखाड्याकडे. म्हटलं जाता जाता तुम्हाला आणि दाजी साहेबांना भेटून जावं. दाजी साहेबांना भेटायला? दाजी साहेब आहेत कुठे? इथे आखाड्यात गेलेत ते. जरा म्हणून दम निघत नाही त्यांना. दादासाहेब बसा ना. दादासाहेब, खरं तर तुम्ही सुद्धा आता आखाड्यात असायला हवं होतं. खरं तर आम्ही आखाड्याकडेच चाललो होतो, पण म्हटलं त्याच्या आधी एक बोलायचं. अहो तुमच्यामुळे तर आखाड्याची कल्पना प्रत्यक्षात आली, साकार झाली. दादासाहेब, युवराजांना खूप कौतुक आहे तुमचं. अगदी उठता बसता खाता पिता तुमचा जग चालू असतो. असं युवराज आमचं कौतुक करतात? मग वंश, हो युवराज म्हणाले आम्हाला, गणोजी राजे खूप धाडसी आहेत. लोक किती मान देतात त्यांना. आणि काय म्हणाले माहितीये? स्वराज्य आजपर्यंत गणोजी राजांना जेवढं समजलंय तेवढं कोणालाच समजलं नाही. काय सांगताय काय? आमच्याबद्दल युवराज खरंच असं म्हणाले? अहो खरंच असं म्हणाले दादासाहेब. स्वराज्यासाठी शक्तीचा अभाव कमी आहे हे युवराजांचं म्हणणं तुम्हाला पटलंय. म्हणून तर तुम्ही धावाधाव करून आखाड्यासाठी जागा शोधल्या. जातीनं लाल माती अंथरून देण्याची व्यवस्था केली. आखाड्यासाठीचं साहित्य पदरमोड करून हजर केलं. हो केवढी ही आपुलकी. मग नाहीतरी पहिल्यापासून आमचे दादासाहेब आहेतच रत्न पारखी. कुंवरवंश, युवराज काय म्हणाले माहितीये? गणोजी राजांना योग्य तेवढी लोकांची साथ मिळाली नाही. आणि मिळाली असती तर ते आज मोठे सरदार असते. पण आखाड्याच्या का निमित्ताने होईना त्यांचं कर्तृत्व तरी लक्षात आलं. पण खरं सांगू ताईसा, अहो युवराजांच्या मोहरा आम्ही काहीच नाही. ही आखाड्याची समधी कल्पना खरं तर त्यांचीच आहे. आम्ही चाललो तो तिकडच, पण म्हटलं जाता जाता तुम्ही इथे भेटताय का बघून जाऊ काय. आणि आम्हालाही आखाड्याचा महिला विभाग पाहायचा होता. आणि म्हणलं जाता जाता ही गुलाबाची फुलं देऊन जावी. आपल्या बागेतली आहेत, घ्या घ्या. आवडतात ना फुलं? वंश, किती हसरी फुलं आहेत हो, अगदी तुमच्यासारखी. परत ताईसा येतो आम्ही. युवराज तिकडे एकटे असतील, आम्हाला जायला पाहिजे. रक्ताच्या नात्यापेक्षा स्वराज्य हित मोठं आहे दादासाहेब.
खूप मोठं. आपण इथे का आला होता ठाऊक आहे आम्हा.